विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोर्डावर ज्या प्रकारची आकृती दिली आहे या प्रकारच्या आकृतीमध्ये जर शेत असेल तर त्या शेताचे क्षेत्रफळ कसे शोधावे हे पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर तुम्हाला निश्चितच क्षेत्रफळ काढणे, अनियमित आकृत्यांचे क्षेत्रफळ काढणे तुम्हाला जमेल। त्यानंतर जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर तुम्हाला अनियमित आकृत्यांचे क्षेत्रफळ काढणे थोडंसं अवघड जाईल। अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचे शेताचे क्षेत्रफळ असतात। हे एक अशा प्रकारचं क्षेत्रफळ, अशा प्रकारची आकृती आहे आणि याचं क्षेत्रफळ काढायचं होतं। ह्याचं क्षेत्रफळ एकूण काढण्यासाठी आपल्याला कोणत्याही एका सूत्राचा वापर करून काढता येणार नाही, कारण हे अनियमित आकृती आहे। निश्चित कोणत्याही एका आकृतीत येणार नाही। या बाजूला या शेताच्या रोड आहे आणि रोड ज्या बाजूला रोड आहे तिथं 136 फूट आणि 1 इंच एवढी लांबी त्याची आहे। त्यानंतर इकडच्या बाजूला तिरकस असल्यामुळे 391 फूट आणि 6 इंच आहे। ही बाजू त्याची 362 फूट आणि 6 इंच आहे। म्हणजे सांगायचं म्हणजे काय आहे की जे 436 आणि त्यावर एक डॉट दिलेला आहे तो म्हणजे फूट असतात। म्हणजे 436 फूट आणि हा एक नंतर त्याच्या डोक्यावर 2 डॅश दाखवलेले आहेत ते म्हणजे इंच असतात। म्हणजे हे फूट आहेत आणि हे इंच आहेत। म्हणजे एखाद्याला समजा 216 फूट म्हणलं की असं लिहितात, म्हणजे त्यावर एक डॉट मारतात आणि त्यानंतर पॉईंट देऊन 9 इंच म्हटलं की 9 इंच, इंचची चिन्ह असे असते। म्हणजे हे पॉईंट 9 इंच असतात। हे अशा प्रकारचे माप आहेत। याचं आपल्याला क्षेत्रफळ शोधायचं आहे। आता क्षेत्रफळ शोधायचं म्हटल्यानंतर याला तुकडे करून आपल्याला क्षेत्रफळ शोधावं लागेल। मग आता तुकडे करून क्षेत्रफळ शोधूया आपण याचं। यासाठी आपण बघूया की इकडे 391 फूट 6 इंच आहे आणि इकडे 362 फूट 6 इंच आहे। तर आपण काय करू, या 362 फूट आणि 391 फूट म्हणजे इकडचं बी इकडे सुद्धा 362 फूट 6 इंच करून घेऊ आणि इकडे सुद्धा 362 फूट आणि 6 इंच करून घेऊ। म्हणजे काय, वरच्या बाजूपासून आपण जिथपर्यंत येईल 362 फूट 6 इंच जिथपर्यंत येईल तिथपर्यंत आपण मोजून घेऊ आणि एक बिंदू मारू तिथे। तर आपण या बिंदूपासून या बिंदूपर्यंत 362 फूट आणि 6 इंच घेतलं असं आपण कन्सिडर करू। असं घेतल्यामुळे काय होईल तर एक आपल्याला नवीन बाजू भेटेल आणि ती नवीन बाजू या बिंदूपासून या बिंदूपर्यंत असेल। म्हणजे ही आपल्याला नवीन बाजू सापडलेली आहे। ही नवीन बाजू आपल्याला 362 फूट 6 इंच घेतल्यानंतर सापडली आणि ही नवीन बाजू एक तयार झाली। म्हणजे आता ही जी वरची आकृती दिसत आहे ती एक चौरस आकृती किंवा आपण म्हणू चौकोन आकृती तयार झालेली आहे। तर चौकोन आकृती झाल्यामुळे आपण चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरून वरच्याचं क्षेत्रफळ आपण काढू शकता। पण आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की इथून इथपर्यंत 391 फूट 6 इंच होतं, तर आपण 362 फूट 6 इंच वर घेतलेलं आहे आपण। मग उरली आपली इथं 29 फूट जागा। ही 29 फूट जागा आपल्याकडे इथं उरलेली आहे। या 29 फूट जागेला सुद्धा आपल्याला मोजावे लागेल। त्यासाठी आपण याच बिंदूपासून या इथल्या बिंदूपर्यंत, या धुऱ्याच्या या पॉईंटपर्यंत आपण पुन्हा एक दोरी टाकून पॉईंट घेणार आहोत। म्हणजे असा एक आपल्याकडे काय तयार होईल, एक त्रिकोण तयार होईल इथं। पण हा त्रिकोण सुद्धा आपल्याला त्रिकोणाच्या साध्या क्षेत्रफळाच्या सूत्राने याचं क्षेत्रफळ काढता येणार नाही। त्याचं कारण आहे या कोणत्याही बिंदूजवळ म्हणजे या कोणत्याही अँगलला तो 90 डिग्री म्हणजे 90 अंश तयार झाला नाही। म्हणून आपल्याला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ सुद्धा 1/2 पाया गुणिले उंची या सूत्राने तर निश्चितच काढता येणार नाही। म्हणून म्हणतोय की पूर्ण व्हिडिओ पहा तरच आपल्याला समजेल की कोणते सूत्र आपल्याला कुठे वापरावे लागतात। हे असा एक त्रिकोण आपल्याकडे तयार झालेला आहे।
पण आता राहिलेली जी बाजू आहे, म्हणजे राहिलेली जे क्षेत्रफळ आहे ते सुद्धा आपल्याला अनियमित आकृतीच दिसते. खरं तर हा एक चौरस आहे, पण निश्चित एकदम करेक्ट असं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला पुन्हा याचे तुकडे करावे लागतील. मग आपण काय करू, या बिंदूपासून पुन्हा या बिंदूपर्यंत अजून एक दोरी टाकून माप काढून घेऊ. म्हणजे इथं एक त्रिकोण आपण तयार करू. असा त्रिकोण तयार केल्यामुळे आता आपल्याकडे इकडे एक, या बाजूला एक त्रिकोण, या बाजूला इथं एक त्रिकोण आणि इथं एक चौकोन तयार झालेला आहे. आता ज्या ज्या आपण नवीन बिंदू घेतलेले आहेत ते आपण दोरी टाकून त्यांची अंतर माप लिहून घेऊ. तर आपण माप ती लिहिलेली आहेत. क्षेत्रफळ काढण्यासाठी आम्ही शेताकडे जेव्हा गेलो होतो तेव्हा ते आम्ही मोजून घेतलेली आहेत. तर ही जेव्हा बाजू मोजली तेव्हा निघालेली आहे ही 479 फूट आणि 479 फूट आणि 6 इंच एवढी बाजू ही आहे. त्यानंतर ही बाजू जेव्हा ही दोरी जे टाकलेली आहे ती 464 फूट आणि 9 इंच निघाली ही बाजू. त्यानंतर इकडचा जो हा टाकला होता लंब आपण, ती निघाली 302 फूट आणि 2 इंच ही एवढी बाजू निघालेली आहे. आणि इथं ही जी बाजू लिहायची राहिली होती ती बाजू 147 फूट आहे. ही पूर्वीच मोजली होती 147 फूट ही एवढी बाजू आहे. तर असं केल्यामुळे आपल्याकडे आता चार आकृत्या तयार झालेल्या आहेत. एक चौकोन आहे आणि 1 2 3 त्रिकोण आहेत. याला आपण नंबर्स देऊ. हा 1 नंबरचा म्हणूया आपण चौकोन आहे तो, हा 2 नंबर एक त्रिकोण आहे, हा 3 नंबर एक त्रिकोण आहे आणि हा 4 नंबर एक त्रिकोण आहे. आता ह्याचे आपण क्षेत्रफळ काढूया आणि सगळ्यांची बेरीज करूया म्हणजे आपल्याला एकूण क्षेत्रफळ मिळेल. आता 1 नंबर आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढणार आहोत. खरं तर हे चौरस नाही आहे, चौकोन आकृती आहे. चौकोन आकृतीचं क्षेत्रफळ सुद्धा आपण लांबी गुणिले रुंदीने काढू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की 362 फूट 6 इंच या बाजूला आहे, 362 फूट 6 इंच या बाजूला आहे. म्हणजे ह्या बाजूपैकी एक बाजू आपण घेतली तर चालेल. म्हणजे आपण म्हणूया या चौकोनाच्या क्षेत्रफळामध्ये लांबी आपण एक घेऊ शकतो कारण दोन्ही बाजूला सारखीच आहे, 362 फूट 6 इंच. आता इथं महत्त्वाचं लक्ष द्या, जे 6 इंच आहेत इंचांना फुटामध्ये घ्यावं लागेल, इंचांना फूटमध्ये, कारण गणित करताना एकतर सगळी मापं इंचमध्ये पाहिजेत नाहीतर सगळी मापं फूटमध्ये पाहिजेत. आता या 362 फुटाचे इंच केल्यानंतर खूप मोठा अंक येईल म्हणून आपण 6 इंचला फुटामध्ये करून घेऊ. तर इंचचं फूटमध्ये कसं करता येईल बघा. वर आपण इंच लिहिणार, इंच, आणि त्याखाली फूट लिहिणार म्हणजे 12 लिहिणार, 12. कारण 12 इंचांचा 1 फूट होतो. किती होतो? 1 फूट होतो. म्हणजे इंचाचं फूट कधी करायचं असेल तर त्याला 12ने भागावं लागते. हे निश्चित तुम्ही लक्षात ठेवा. आता 6 इंच म्हणजे 6 भागिले 12, 6 1 6, 6 2 12 म्हणजे 1/2 म्हणजे 0.5. 6 इंच म्हणजे 0.5 फूट. लक्षात ठेवा, म्हणजे 0.5 येते 6 इंचासाठी. म्हणजे लांबी आपण लिहू शकतो 362 फूट आणि 6 इंच म्हणजे 362.5 ही आपली लांबी आहे. लक्षात ठेवा, ही लांबी सेम आहे इकडं म्हणून आपण ही घेतलेली आहे. पण रुंदी मात्र वेगळी आहे. 362 फूट 1 इंच आहे आणि 479 फूट 6 इंच आहे. तर यांची आपल्याला सरासरी काढावी लागेल. मी या दोघांची बेरीज करणार, बेरीज करून त्याला भागिले 2 करणार. म्हणजे रुंदी आपण बघूया, रुंदी किती घेणार आपण, 436 फूट पॉइंट. आता 1 इंचचं आपण काय करणार आहोत, तर 1 इंच भागिले 12 म्हणजे 1 भागिले 12 करून जेवढं येईल आपण तेवढे लिहिणार तिथं. 1 भागिले 12 केल्यानंतर 0.0833 असं येते. म्हणजे 0.08 लिहू आपण. 436.08 ही बाजू आहे.
प्लस ही 6 इंच आहे म्हणजे 0.5 येणार, म्हणजे 479.5 भागिले 2 करणार. लक्षात ठेवा 2 ह्यामुळं करतोय की 2 बाजू आहेत. कधी कधी काही जण पुन्हा हे जर शेत वाकडं तिकडं असेल तर पुन्हा मध्ये मध्ये सुद्धा मोजून घेतात. तर जेवढ्या वेळेस तुम्ही मोजणार तेवढे लिहायचे, तेवढे अंक वर लिहायचे, सगळ्यांची बेरीज करायची आणि जेवढे अंक तुमचे आहेत तेवढ्यानं त्याला भागायचं, म्हणजे नेमकी सरासरी काढायची. मग आपण सरासरी काढू. रुंदी किती येईल बघा. आता आपण कॅल्क्युलेटरचा यूज करू त्यासाठी. तर 436.08 प्लस 479.5 एवढं भागिले 2, तर 457.79 आलं. 457.79 एवढी आपली काय आली, रुंदी आली. ही रुंदी आली आपली. आता 1 नंबरच्या क्षेत्रफळ काढणं आपलं सोपं आहे. 1 नंबरला क्षेत्रफळ आपण काढू लांबी गुणिले रुंदी करून. मग लांबी किती आहे आपली 362 फूट 362.5 गुणिले रुंदी आहे 457.79. या दोघांचा आपण गुणाकार करूया आता आणि आलेले तेवढे जे असतील ते त्याचं क्षेत्रफळ असेल चौरस फुटामध्ये. 457.79 आणि गुणिले 362.5 म्हणजे आलं बघा 1,65,948. 1,65,948.87 चौरस फूट एवढं क्षेत्रफळ आपल्या या 1 नंबरच्या आकृतीचं आलेलं आहे. आता 2 नंबरच्या आकृतीचं इथं महत्त्वाचं आहे. 2 नंबरच्या आकृतीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे आणि ते त्रिकोण आहे. पण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण 1/2 पाया गुणिले उंची हे सूत्र वापरू शकत नाही, कारण या त्रिकोणामध्ये कोणताही एक अँगल 90 अंशाचा नाही. मग अशा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरोचे सूत्र वापरावं लागते. हिरोचे सूत्र काय आहे? हिरोचं सूत्र आहे S बरोबर A प्लस B प्लस C भागिले 2 आणि एरिया म्हणजे क्षेत्रफळ बरोबर अंडर रूट म्हणजे वर्गमुळात S कंसात S मायनस A S मायनस B S मायनस C हे असं सूत्र आहे आपल्याकडे. म्हणजे A म्हणजे आपल्या त्रिकोणाची पहिली बाजू असेल, B म्हणजे दुसरी बाजू आणि C म्हणजे तिसरी बाजू आणि भागिले आपल्याला 2 करायचंय. मग आपण हिरोचे सूत्र आपण वापरून हे क्षेत्रफळ काढूया या 2 नंबरच्या त्रिकोणाचे. 2 नंबरच्या त्रिकोणाचं A बरोबर आपल्याकडे किती आहे 479 फूट आणि 6 इंच. म्हणजे आपण लिहिणार S काढतोय पहिल्यांदा डायरेक्ट S बरोबर A म्हणजे 479.5 बघा 6 इंच म्हणजे 0.5 हे तुम्ही लक्षात ठेवा. इंचचं आपण फुटामध्ये रूपांतरण केलेलं आहे. त्यानंतर प्लस 29 प्लस 464.9 आहे. 9 म्हणजे मला वाटते 75 येईल. 9 भागिले 12 केल्यानंतर 75 0.75 येते म्हणजे 75. याला भागिले आपण 2 करणार आहोत. मग याच बरोबर आपल्याकडे काय येईल तर जे आपण करून बघूया 479.5 प्लस 29 प्लस 464.75 या सगळ्यांची बेरीज 973.25 आली. भागिले आपण 2 करणार आणि आलेलं क्षेत्रफळ आलेला यस राहील आपल्याला. भागिले 2 केले तर 486.62 भागिले 2 करून आलेलं आहे आपल्याकडे. हा आपला यस आहे. हे यस निघालं आपलं. मग यस निघाल्यानंतर आपण आता या सूत्रामध्ये ठेवू A बरोबर वर्गमुळात यस म्हणजे 486.62 पुन्हा 486.62 मायनस A म्हणजे 479.5
त्यानंतर 2 नंबर 486.62 मायनस 29 आणि त्यानंतर 486.62 मायनस 464.75 या सगळ्यांची आपण वजाबाकी करून घेऊ आणि जे येईल ते लिहून घेऊ ए बरोबर. मग आता आपल्याकडे वजाबाकी करायची आहे. पहिल्यांदा वजाबाकी कंस पहिल्यांदा सोडून घेऊ आपण. 486.62 मायनस 479.5 वजाबाकी 7 हे वर्गमुळात 486.62 या दोघांची वजाबाकी 7.12. त्यानंतर पुन्हा आपण वजाबाकी करू. 29 काढायचे तेवढ्यातून 457 झालं. 457.62 त्यानंतर 464.75 काढायचे. 464.75 काढायचे. 21.87 राहील. 21.87 एवढं राहिलं. आता या सगळ्यांचा गुणाकार करणार आणि वर्गमुळात टाकणार. मग 21.87 गुणिले 457.62 गुणिले 7.12 गुणिले 486.62 या सगळ्यांचा गुणाकार आलेला आहे. वर्गमुळात 3,46,75,579 एवढं 0.50 एवढा यांचं गुणाकार आला. हे वर्गमुळात आहे. मग हे वर्गमुळात आपण टाकून घेऊ. याला किती निघते बघू. जे आलं तेवढं आपलं क्षेत्रफळ राहील. मग ए बरोबर आपल्याकडे आलेलं आहे. वर्गमुळात टाकल्यानंतर 5,888.59 चौरस फूट एवढं क्षेत्रफळ आपलं या दुसऱ्या त्रिकोणाचं आलेलं आहे. या दुसऱ्या त्रिकोणाचं. आता आपण तिसऱ्या त्रिकोणाचं काढू. या 3 नंबरच्या त्रिकोणाचं. याच्यामध्ये सुद्धा ए 147 आहे. बी 254.9 म्हणजे 75 आहे. हे जे आहे ते आपण लिहून घेऊ. यस बरोबर आपल्याकडे काय आहे. यस बरोबर 147 प्लस 254.9 म्हणजे 75 प्लस 302.2 इंच म्हणजे किती आपल्याकडं 2/12 केल्यानंतर जेवढं येईल 2/12 केल्यानंतर 16 येते म्हणजे 16/2 करणार आपण. त्यानंतर आपल्याकडं यस बरोबर जे येईल ते लिहू आपण. 147 प्लस 254.75 प्लस 302.16 भागिले 2 म्हणजे आपल्याकडे आलेला याची बेरीज आलेली आहे 703.91 भागिले 2 केल्यानंतर आपल्याकडे आलं 351.95 एवढा आपल्याकडं यस आलेला आहे या त्रिकोणाचा. मग या त्रिकोणाचा यस मग ए काढूया. ए बरोबर वर्गमुळात 351.95 351.95 मायनस 147 351.95 मायनस 254.75 पुन्हा 351.95 मायनस 302.16 यांची आपण वजाबाकी करून घेऊ आता. तर 351.95 मायनस 147 केल्यानंतर आपल्याकडं आलेलं आहे वर्गमुळात हे 35
सॉरी इथं लिहिण्यात चूक झालेली आहे, 351.95. या दोघांची वजाबाकी 204.95. त्यानंतर त्या दोघांची वजाबाकी आता 254.75 काढायचे. 254.75 काढले, 97 आलं. 97.2. त्यानंतर पुन्हा वजाबाकी 302.16 काढायचे. 302.16 काढले तर 49.79 राहिला. या सगळ्यांचा आता गुणाकार करून घेऊ वर्गमुळात. या सगळ्यांचा गुणाकार गुणिले 97.2 गुणिले 204.95 गुणिले 351.95. या सगळ्यांचा गुणाकार आलेला आहे 3,49,00,000. 3,49,00,000 89,899.65 एवढा यांचा गुणाकार आलेला आहे. याला आपण वर्गमुळात टाकूया. या संख्येला आपण वर्गमुळात टाकल्यानंतर 18,683.94 आलं. म्हणजे हे क्षेत्रफळ आलं आपल्याकडं 18,683.94 चौरस फूट. हे सगळं जे माप निघत आहे चौरस फूटमध्ये निघत आहे. हे 3 नंबरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ निघालेलं आहे. म्हणजे आता आपल्याला फक्त 4 नंबरच्या त्रिकोणाचं आपण 4 नंबरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूया. 4 नंबरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी जागा नाही आहे, त्यामुळं आपण पहिल्यांदा हे 1, 2 आणि 3 नंबरचे आलेले क्षेत्रफळ इथं लिहून घेऊया. 1 नंबरचं क्षेत्रफळ आपल्याकडे आलेलं आहे 1,65,948.87. हे 1 नंबरचं क्षेत्रफळ होतं. 2 नंबरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं होतं 5,888.59 चौरस फूट. आणि 3 नंबरचं क्षेत्रफळ आपल्याकडे आलेलं आहे 3 नंबरचं क्षेत्रफळ आलेलं आहे 18,683.94 एवढं त्याचं क्षेत्रफळ आपल्याकडं आलेलं आहे. आता आपण 4 नंबरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू आणि सगळ्यांची बेरीज करून एकूण क्षेत्रफळ किती एकर किती हेक्टर हे सगळं आपण सांगू. मग आपण बघूया. आपण 4 नंबरचं क्षेत्रफळ काढूया. 4 नंबरचं क्षेत्रफळ काढताना त्रिकोणच आहे ABC मानून S काढूया आपण. S बरोबर 464 आहे. 464 फूट आणि 9 इंच आहे. 9 म्हणजे 75 प्लस 300 इकडची बाजू 302 फूट आणि 2 इंच आहे. 2 इंच म्हणजे 16 येऊ लागला होता कदाचित. 2/12 बेगवे बेसकम 12 म्हणजे हो 16 म्हणजे 302 फूट आणि 16.16 प्लस इकडं 519 आहे. हे 519.2 म्हणजे 16/2. या सगळ्यांची बेरीज करू. 464.75 प्लस 302.16 प्लस 519.16 म्हणजे 1286.07 1286.07/2 बरोबर 643 आलं. 643.03 आलेलं आहे. हे आपला यस आहे. म्हणजे आपल्याकडे यस आलेला आहे 643.03
आता ए काढूया आपण. ए बरोबर वर्गमुळात 643.03 643.03 मायनस हे वालं सूत्र ए म्हणजे 464.75, त्यानंतर 443.03 मायनस 302.16, पुन्हा 443.03 मायनस 519.16. या सगळ्यांची आपण काय करणार होता, वजाबाकी करून लिहून घेणार आहोत आले तेवढे. मग आता आपण 643.03 मायनस 464.75 म्हणजे 643.03 हे जशाला तसं राहील आणि या दोघांची वजाबाकी 178.28 आली. त्यानंतर त्यातून काढणार आहे 302.16 म्हणजे 340.87. त्यानंतर मायनस 519.16, 123 आलं, 123.87 आलं. या सगळ्यांचा आता आपण गुणाकार करून घेणार आहोत. 123.87 गुणिले 340.87 सॉरी 123.87 गुणिले 340.87 गुणिले 178.28 गुणिले 643.03 यांचा जो गुणाकार आहे तो आलेला आहे 4,8. खूप मोठा गुणाकार आहे. 4,840 4,8,3 8,8,5.48 एवढा मोठा गुणाकार आलेला आहे याचा. आता हे आलेला गुणाकार आपण वर्गमुळात टाकूया. वर्गमुळात याला टाकल्यानंतर आपल्याकडं आलेलं आहे याचं क्षेत्रफळ 69,573.58 हे चौरस फूट. हे आपल्या 4 नंबरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याकडं निघालेलं आहे. आता आपण या 4 नंबरच्या क्षेत्रफळ इथं लिहूया आणि त्यानंतर सगळ्यांची बेरीज करूया. 69,573.58 एवढी जागा याची आली आहे. आता हे एकूण क्षेत्रफळ काढूया आपण. एकूण क्षेत्रफळ काढण्यासाठी या सगळ्यांची काय करावी लागेल, आपल्याला बेरीज करावी लागेल आणि बेरीज केल्यानंतर पूर्ण एकूण क्षेत्रफळ आपल्याकडे निघेल. ते पण चौरस फुटामध्ये निघेल. मग आपल्याला त्याला हेक्टरमध्ये, एकरमध्ये, गुंठ्यांमध्ये कसं काढता येईल बघूया. तर 1,65,948.87 प्लस 5,888.59 प्लस 18,683.94 प्लस 69,573.58 या सगळ्यांची बेरीज एकूण क्षेत्रफळ आपल्याकडे आलेलं आहे 2,60,094.98 चौरस फूट एवढं आपल्याकडं या शेताचं क्षेत्रफळ आलेलं आहे चौरस फुटामध्ये. आता आपण याला गुंठ्यांमध्ये करू. गुंठ्यांमध्ये करण्यासाठी 1 गुंठा लक्षात ठेवा. 1 गुंठा
एक गुंठा आपल्याकडे 33 फूट बाय 33 फूटच्या जागेला म्हणतात. 33 फूट बाय 33 फूट म्हणजे याचं क्षेत्रफळ असावं 1089 चौरस फूट. म्हणजे याला गुंठ्यामध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता याला 1089 भागावं लागेल. तर याला 1089 हे एकूण क्षेत्रफळ निघालेलं आहे आपल्याला. आपण आता याला गुंठ्यांमध्ये काढू. 1089 भागू. 1089 भागल्यानंतर 238.83 एवढं निघालेलं आहे. हे गुंठे आहेत, गुंठे. आता एक नेमकं सांगायचं झालं तर 238 गुंठे आणि 83.83 एवढी जागा ही आहे. मग आता जर हेक्टरमध्ये सांगायचं झालं तर आपण या पूर्ण संख्येमधून या 2,60,094 याच्यामधून जर आपण हे 200 फूट 200 गुंठे म्हणजे 2 हेक्टर. लक्षात ठेवा 100 गुंठे म्हणजे 1 हेक्टर असते. 100 गुंठे म्हणजे 1 हेक्टर असते. म्हणजे हे 2 हेक्टर 38 गुंठे आणि 83 पॉईंट आहेत. हे 83 पॉईंटचे किती क्षेत्रफळ आहे ते आपण काढून घेऊ. त्यासाठी आपण 2,60,094.98 मायनस आपण करणार आहोत 1089 गुणिले 238 म्हणजे 912. लक्षात ठेवा ह्याचं हे 83 म्हणजे 912 चौरस फूट आहे. ते कसं काढलं मी ते तुम्हाला सांगतो मी. हे 83 पॉईंट म्हणजे किती, एकूण किती चौरस फूट हे काढायचं असेल तर आपल्याला आपण काय करावं लागेल, 2,60,094.98 मायनस कंसात टाकू आपण 1089 गुणिले इथं किती आलं होतं 238. हे 238 केल्यानंतर आपल्याकडं असं उरेल किती, जेवढं उरेल तेवढं ते पॉईंट म्हणजे राहील. 912 उरलं. 912 उरलं म्हणजे 912.98 चौरस फूट एवढी जागा आपल्याकडं उरलेली आहे. याचा अर्थ ही एकूण जागा किती आहे तर 238 गुंठे आणि 912.98 चौरस फूट एवढी जागा आहे ही. परफेक्ट. मग आता याचं हेक्टरमध्ये सांगायचं झालं तर 200 म्हणजे 2 हेक्टर. 2 हेक्टर 38 आर. लक्षात ठेवा गुंठेला आर सुद्धा लिहितात. 38 आर आणि 912.98 चौरस फूट एवढी जागा आपल्याकडं आहे. आता एकरमध्ये सांगायचं झालं तर हे 2 हेक्टर आहे. याचा अर्थ 2 हेक्टर म्हणजे बघा 2 हेक्टर म्हणजे 100 आरचा 1 हेक्टर होतो आणि 40 गुंठेचा 1 एकर होतंय. 40 गुंठेचं किती काय होईल 1 एकर म्हणजे 2 हेक्टर म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. मग 2 हेक्टर म्हणजे 5 एकर. म्हणजे आपण याला काय लिहू शकतो 5 एकर 38 गुंठे आणि 912 फूट ही जागा आहे. एवढी जागा आपल्याकडं आहे ही पूर्ण. अशा प्रकारे अशा अनियमित आकृत्यांचे क्षेत्रफळ आपण शोधू शकतो. त्याचे तुकडे पाडून एकदम करेक्ट काढता येते असं क्षेत्रफळ आत्ता शोधलेलं आहे. आता या जागेचे महत्त्वाचं म्हणजे या जागेचे 2 तुकडे आपल्याला करायचे आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे. याचं क्षेत्रफळ शोधणं सुद्धा इंटरेस्टिंग होतं. आपण ते शोधलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे ह्या 2 भावांची याच्यामध्ये वाटणी होणार आहे आणि दोन्ही भावांचे 2 अटी आहेत. एक अट अशी आहे की कोणीही रोडची जागा
एकमेकाला सोडणार नाही. याचा अर्थ रोड दोघांनाही जेवढा येईल तेवढा अर्धा अर्धा करायचा आहे. म्हणजे 436 फुटाचं अर्ध आपल्याला करायचं आहे. 218 फूट याला, 218 फूट याला क्षेत्रफळ द्यायचं आहे. म्हणजे लांबी द्यायची आहे. रोड एकदम सारखा आला पाहिजे दोघांना. आणि याचं क्षेत्रफळसुद्धा, या शेताचं क्षेत्रफळसुद्धा बरोबर अर्ध दोघांनाही आलं पाहिजे. अशी वाटणी या जागेची करायची आहे. तुम्हाला जर जमत असेल तर निश्चितच तुम्ही करून पहा. यामुळे तुमचं नॉलेज वाढेल, विचार करण्याची क्षमता वाढेल. त्यानंतर जमलं तर तुम्ही मला मेसेज करा तसा की अशी वाटणी केलेली आहे म्हणून. दोघांचंही क्षेत्रफळ सारखं आणायचं आहे आपल्याला, द्यायचं आहे दोघांनाही. आणि बाजूसुद्धा, रोडची बाजूसुद्धा आपली सारखी आली पाहिजे. आणि जमत नसेल तर मला कॉमेंट करा. मी असाच एक व्हिडिओ बनवून मी याची कसे 2 तुकडे पाडले आणि दोघांनाही रोड कशी सारखी दिली आणि क्षेत्रफळसुद्धा कसं सारखं दिलं, यावर निश्चित व्हिडिओ बनवेन. तसा व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला कॉमेंट करा. ओके, धन्यवाद.